थंडीला सुरुवात झाली आहे, म्हणूनच आज आपण बनवणार आहोत पौष्टिक असे डिंकाचे लाडू। नमस्कार, ताईच्या किचन मध्ये सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। डिंकाचे लाडू बनवण्यासाठी आपण काय काय साहित्य घेतलेलं आहे ते बघूयात। 200 ग्रॅम सुकं खोबरं घेतलेलं आहे आणि खोबरं आपल्याला किसूनच घ्यायचं आहे, त्यामुळे ते व्यवस्थित एकसारखं भाजलं जातं। 250 ग्रॅम गूळ घेतलेला आहे, गूळ चिरून घेतलाय। 100 ग्रॅम खारीक पावडर घेतले, मी इथे विकतची खारीक पावडर घेतलेली आहे। तुम्ही खारीक आणून ती उन्हात वाळवून तिच्या बिया काढून मिक्सर मध्ये बारीक करून पण पावडर करून घेऊ शकता। 100 ग्रॅम गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, पीठ चाळून घ्यायचंय। 100 ग्रॅम बारीक डिंक घेतलेला आहे। डिंक बारीक घेतला की तो आपल्याला व्यवस्थित तळता येतो, कारण मोठा डिंक घेतला की तो आतमध्ये कच्चा राहतो, त्यामुळे आपल्याला दाताला दुखापत होऊ शकते। जर बारीक डिंक तुम्हाला भेटला नाही, मोठाच भेटला तर ते तुम्ही मिक्सर मध्ये बारीक करून मग तो तळून घेऊ शकता। साजूक तूप पाव किलो घेतलेला आहे। 20 ग्रॅम खसखस घेतलेली आहे। 25 ग्रॅम मगज बी, 25 ग्रॅम तीळ, हे गावठी तीळ घ्यायचे आहेत आपल्याला, जे पॉलिशचे तीळ असतात ते घ्यायचे नाहीत। 1 चमचा वेलची पावडर, अर्धा चमचा सुंठ पावडर, 20 ते 25 काजू घेतलेले आहेत, 20 ते 25 बदाम घेतलेत आणि हे 20 ते 25 मनुके घेतलेले आहेत। ड्रायफ्रुट्स तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणतेही घेऊ शकता। मी इथे गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे। आधी आपल्याला सुके जिन्नस भाजायचे आहेत, म्हणजे जे तूप न वापरता भाजायचे आहेत ते जिन्नस आधी आपण भाजून घेणार आहोत आणि क्रमानुसार एक एक सर्व आपल्याला जिन्नस भाजून घ्यायचे आहेत। कढई हलकीशी गरम झालेली आहे, त्यात आधी आपण खसखस भाजून घेणार आहोत। खसखस पटकन भाजली जाते, त्यामुळे जास्त आपल्याला भाजायची नाहीये खसखस, आणि जास्त कढई गरम करून पण नाही भाजायची। खसखस आपण मंद गॅसवर भाजून घेतलेली आहे, ती आपण आता एका प्लेट मध्ये काढून घेऊयात। आता आपण भाजणार आहोत तीळ। तीळ आपल्याला 1 मिनिटभर भाजून घ्यायचे आहेत। सर्व जिन्नस भाजण्यासाठी अशी जाड तळ असलेली कढई घ्यायची आहे, त्यामुळे आपल्याला व्यवस्थित हलवता येतात जिन्नस। पॅन वगैरे घ्यायचा नाही जिन्नस भाजण्यासाठी। तीळ पण मी चांगले खरपूस रंगावर भाजून घेतलेत आणि ते आता चटचट असे उडायला लागले, ते आता आपण एका प्लेट मध्ये काढून घेऊयात। आता आपण सुकं खोबरं भाजून घेणार आहोत। सुकं खोबरं आपल्याला मंद गॅसवर चांगलं हलक्या तांबूस रंगावर भाजून घ्यायचं आहे। अजिबात फास्ट गॅसवर भाजायचं नाही, कारण ते आपण फास्ट गॅसवर जर भाजलं तर खोबऱ्यामध्ये तेल असतं आणि ते वरून वरून फक्त भाजलं जाईल, आतून त्याचा ओलसरपणा तसाच राहील आणि त्यामुळे लाडू लवकर खराब होऊ शकतात। खोबरं मी हलक्या तांबूस रंगावर भाजून घेतलेलं आहे। खोबरं भाजायला मला मंद गॅसवर 5 ते 6 मिनिटं लागली, आणि जास्त एकदम काळपट करायचं नाही, कारण आपण ताटात काढलं तरी त्याची कुकिंग प्रोसेस चालू असते, त्यामुळे ते जास्त काळं होऊ शकतं आणि एकदम मग ते लाडू करपट लागतात। आता आपण हे खोबरं एका ताटात काढून घेऊया। जे जिन्नस आपल्याला कोरडे भाजायचे होते ते आपले भाजून झालेले आहेत। आता त्याच कढईत आपल्याला 3 ते 4 चमचे तूप घ्यायचं आहे, आणि त्यात हे एक एक करून ड्रायफ्रुट्स भाजून घ्यायचे। आधी बदाम भाजून घेऊयात। ड्रायफ्रुट्स आपल्याला अगदी थोडेसे भाजून घ्यायचे आहेत। काजू आणि मगजबी पेक्षा बदाम थोडेसे जास्त कडक असतात, त्यामुळे आपण वेगवेगळे भाजणार आहोत, म्हणजेच तळणार आहोत तुपात। बदाम आपले तळून झालेले आहेत। बदाम प्लेट मध्ये मी काढून घेतले। आता आपण हे काजू आणि मगजबी तळून घेऊयात। जास्त वेळ तळायचे नाहीत, थोडासा हलकासा रंग
बदलेपर्यंत तळायचे आहेत. तुम्ही बघू शकता काजूचा थोडासा रंग बदललेला आहे, अगदी हलकासा. आता आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊयात. आता आपण मनुके तळून घेऊयात. मनुके तुपात तळल्यावर ते एकदम फुलतात आणि ते परत थंड झाल्यावर परत आहे तसेच आकसतात. मनुके चांगले फुललेले आहेत. आता आपण काढून घेऊया. आता हे कढईत जे 1 ते 2 चमचे तूप शिल्लक राहिलेलं आहे, त्यातच आपण आता ही खारीक पावडर भाजून घेणार आहोत. खारीक पावडर भाजायला वेळ लागत नाही, अगदी 1 मिनिट भरातच ती चांगली भाजते. 1 मिनिटभर आपण खारीक पावडर चांगली भाजून घेतलेली आहे तुपावर. आता काढून घेऊया. कढईत आता 3 ते 4 चमचे तूप घ्यायचे आपल्याला आणि त्यात हे गव्हाचं पीठ आपल्याला भाजून घ्यायचंय. गव्हाचं पीठ पण आपल्याला मंद गॅसवर गव्हाच्या पिठाचा कच्चेपणा जाईपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं आहे. अजून 2 चमचे मी तूप गव्हाच्या पिठात घालणार आहे, अगदीच कोरडं वाटतंय म्हणून. ह्या गुटळ्या होत आहेत त्या आपल्याला भाजताना मोडून घ्यायचे. 5 ते 6 मिनिटं मी गव्हाचं पीठ मंद गॅसवर चांगलं परतून घेतलेलं आहे. मध्ये एकदा अजून मी 1 चमचा तूप घातलेला आहे, म्हणजे आधी 4 चमचे आणि परत 2 चमचा आणि 1 चमचा असं 6 ते 7 चमचे तूप आपल्याला लागलं. आणि तुम्ही बघू शकता असा बिस्किटासारखा कलर यायला लागलाय आणि पीठ भाजल्यामुळे असं सुगंध पण सुटलेला आहे. आता हे आपण काढून घेऊयात. आता मी दुसरी कढई घेतलेली आहे, त्यात आपल्याला ह्या राहिलेल्या तुपातलं अर्ध्यापेक्षा जास्त तूप घालायचं आहे. आता आपण डिंक तळायला घेणार आहोत. डिंक पण आपल्याला मंद गॅसवर व्यवस्थित डिंक पूर्णपणे फुलेपर्यंत तळून घ्यायचं आहे. तूप वितळलेलं आहे. आता आपण घेतलेल्या डिंकातला थोडा थोडा डिंक तळून घ्यायचा आहे. एकदम डिंक तळायचा नाही, नाहीतर तो व्यवस्थित तळला जाणार नाही. मंद गॅसवर डिंक आपल्याला तळायचा आहे. डिंकाचे आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदे आहेत. डिंकामुळे आपल्या शरीराला ऊब आणि ऊर्जा मिळते, त्यामुळे कंबरदुखी आणि सांधेदुखीचा त्रास कमी होतो. तसेच रोगप्रतिकार शक्ती पण वाढते आणि पचनक्रिया सुधारते. बाळंतिणीसाठी तर डिंक खूप फायदेशीर असतो, पण प्रेग्नेंट बायकांनी अजिबात डिंकाचं सेवन करू नये, कारण डिंक गरम असतो आणि यात आपण तीळ पण घातलेले आहेत, तर ते तीळ पण गरम असतात. डिंक आपला हा तळून झालेला आहे. तुम्ही बघू शकता असा तो फुलल्यावर नायलॉनचा साबुदाणा असतो तसा होतो. हा आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि असंच सर्व डिंक तळून घेते मी. डिंक सर्व मी तळून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता असा एकदम चुरा व्हायला पाहिजे, आतमध्ये अजिबात कडक नाही राहायला पाहिजे. आता आपण हे तळलेला डिंक, तीळ आणि ड्रायफ्रुट्स हे मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत. तुम्हाला जर पाहिजे तर तुम्ही असं हाताने पण चुरून घेऊ शकता, पण मिक्सरमध्ये सर्व बारीक केल्यावर एकदम व्यवस्थित लाडूमध्ये एकदम व्यवस्थित सर्व मिक्स होतात. हे भाजलेलं खोबरं आता थंड झालेलं आहे आणि थंड झाल्यावर ते एकदम क्रिस्पी होतं, त्यामुळे हे आता आपल्याला हातानेच असं बारीक करून घ्यायचं आहे, चुरून घ्यायचंय. खोबरं मिक्सरमध्ये बारीक केलं तर ते खूपच एकदम जास्त बारीक होईल आणि त्यातून तेल रिलीज होईल, त्यामुळे आपल्याला हे हातानेच असं चुरायचंय. खोबरं मी एकदम असं बारीक चुरून घेतलं आहे, जेवढं शक्य होईल तेवढं. आणि आपण हे जे आपल्याला जिन्नस मिक्सरमध्ये लावायचे नाहीत ते मी असे एका परातीत काढून घेतलेले आहेत. तळलेला डिंक मी मिक्सरला फिरवून घेतलेला आहे, तो एकदम असा ओलसर आणि पेस्ट झालेली आहे त्याची. अख्खा ठेवण्यापेक्षा हा चांगला लाडूमध्ये पूर्ण मिक्स होईल आणि खाताला पण आपल्याला असं
कडक लागण्याची भीती नाही राहणार. ड्रायफ्रुट्स पण आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेत, हे पण यात आता घालूयात. हे पूर्ण बारीक झालेले नाहीत, थोडेसे असे रवाळ राहिलेले आहेत. बारीक काप करून पण टाकतात. बारीक केलेले ड्रायफ्रुट्स घातले. आता यात आपण वेलची पावडर आणि सुंठ पावडर घालायचे आणि सर्व साहित्य आपण मिक्स करून घ्यायचं आहे. ही सर्व प्रोसेस केल्यानंतरच आपण शेवटी पाक बनवायचा आहे, कारण पाक आपल्याला गरम गरमच मिक्स करावा लागतो. सर्व जिन्नस चांगले मिक्स करून घेतलेत. आता आपण हे बाजूला ठेवूया आणि पाक करायला घेऊया. पाक बनवण्यासाठी आपण तीच डिंक तळलेली जी कढई आहे तीच घेतलेली आहे आणि गॅस चालू केलेला आहे. थोडं त्यात तूप आधीच आहे राहिलेलं. ह्यात आपण आता हा चिरलेला गूळ घालणार आहोत. आणि 1 ते 1.5 चमचा तूप घालूया आणि मंद गॅसवर आपल्याला गूळ विरघळवून घेऊयात. 3 ते 4 मिनिटं झालेली आहेत. गूळ पूर्ण विरघळलेला आहे. ह्यात आपल्याला आता 2 ते 3 चमचे पाणी घालायचंय. थोडंसं मिक्स करून घेऊयात. पाणी घातल्यामुळे पाक कडक होत नाही. आता आपण हे राहिलेलं सर्व तूप घालूयात. परत आपल्याला हे मंद गॅसवर चांगलं परतत राहायचं आहे. तुम्ही बघू शकता पाकाला असे बबल्स यायला लागलेले आहेत. पाक आपण बनवायला घेतल्यापासून गूळ विरघळेपर्यंत 3 ते 4 मिनिटं लागली आणि नंतर बबल्स येईपर्यंत 2 ते 3 मिनिटं लागली. ह्यापेक्षा जास्त आपल्याला पाक शिजवायचा नाहीये. आता आपण हा लगेच गरम गरम पाक सर्व जे मिश्रण केलेलं आहे लाडूचं त्यात घालायचं आहे. पाक घातल्यावर गरम गरम असतानाच आपण चांगलं मिक्स करून घेऊया. जास्त गरम आहे म्हणून मी चमच्याने मिक्स करून घेते. सर्व मिश्रण मी पाक घातल्यावर चांगलं चमच्याने मिक्स करून घेतलेलं आहे. आता थोडंसं कोमट झालेलं आहे. आता हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊया. हाताला सोसवेल एवढं झालं की आपल्याला हाताने हे मिक्स करायचंय. आता आपण हे लाडू बनवायला घेऊयात. तुम्हाला ज्या साईजचा लाडू बनवायचा आहे त्या साईजचे तुम्ही लाडू बनवू शकता. तुम्ही बघू शकता मिश्रण गरम आहे म्हणून पटकन लाडू वळला जातोय. अशा प्रकारे मी सर्व लाडू तयार करून घेते. तुम्ही बघू शकता मस्त खुसखुशीत आपले पौष्टिक डिंकाचे लाडू तयार झालेले आहेत. तुम्ही या थंडीमध्ये अशा प्रकारे डिंकाचे लाडू बनवा आणि मला कमेंट करून सांगा कसे झालेत ते. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर पटकन सबस्क्राईब करा.